नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने सेल्फ सर्टिफिकेशनच्या संदर्भाने एज रिलॅक्सेशन असेल किंवा जे काही महत्त्वाचे क्रायटेरिया आहे त्याच्या संदर्भाने असणारी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आता यामध्ये आपण याआधी जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, पब्लिश केला, त्यामध्ये सांगितलेली न्यूज बुलेटिन आणि त्यानंतर 2 न्यूज बुलेटिन आल्या, पण त्यामध्ये मुद्दे त्यांनी स्पष्टीकरणासह दिलेले होते, परंतु ऑलरेडी मी ते आधीच्याच व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं। जसं की फॉर एक्झाम्पल आता यांनी क्लॅरिफिकेशन देण्यासाठी 12 मार्चला एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कुठलाही बदल करायचा नसेल तर तुम्ही अनसर्टिफाईड केलं नाही तरी चालेल, तुमचं स्वप्रमाणपत्र हे दुसऱ्या पुढच्या टप्प्यासाठी आहे तसंच विचारात घेतलं जाईल। ज्यांना चेंजेस करायचे त्यांनीच ते अनसर्टिफाईड करा। आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांना त्यांचा प्रवर्ग बदलायचा आहे, कारण की SCBC हे आरक्षण नंतर सुरू झालं म्हणून हा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे। आणि SCBC आरक्षणानुसार जे 10% आरक्षण आहे ते देण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रेस नोट काढलेल्या आणि म्हणून हा मुद्दा एक नव्याने त्यांनी ॲड केला होता। हा सुद्धा मी त्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केला होता आणि नंतर पुन्हा त्याचेच हे 2-3 मुद्दे नव्याने आल्यामुळे पुन्हा ह्या प्रेस नोटला वेगळं सांगायची गरज पडली नाही, कारण ज्यांना आता EWS हे व्हॅलिड राहिलेलंच नाही, त्यामुळे ज्यांना आपला प्रवर्ग बदलायचा आहे, एक SCBC आणि दुसरा होता तो OBC, म्हणजे त्या 2 क्रायटेरियामध्ये 2 रिझर्वेशनचा लाभ तुम्ही घेऊ शकता, तो बदल तुम्ही करू शकता। आणि ज्यांना कुठलाच बदल करायचा नाही त्यांनी काहीही नाही केलं तरी चालेल, परंतु हे जे आधीची जी प्रेस नोट होती यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं नव्हतं, परंतु मी याचा उल्लेख केला होता की ज्यांना बदल करायचा नाही त्यांनी काहीच करू नका, ते ऑटोमॅटिक दुसऱ्या याच्यासाठी पकडलं जाईल, दुसऱ्या फेज 2 साठी ग्राह्य धरलं जाईल। आणि तिसरा मुद्दा त्यांनी दिलेला होता की जर तुम्ही अनसर्टिफाईड करताय तर तुम्हाला ते सर्टिफाईड करणं गरजेचं आहे, नाहीतर याच ठिकाणी तुम्ही भरतीतून बाद होता, कारण सर्टिफाईड झाल्याशिवाय तुम्हाला प्रिफरन्स येऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही चुकूनही अनसर्टिफाईड केलं असेल तरी सुद्धा सर्टिफाईड झाल्याशिवाय एकदा खात्री करून घ्या, किंवा ज्यांना असं वाटतंय ना काहीतरी ठीक आहे आपल्याला नाही काही बदल करायचा आहे पण तरी पण एकदा चेक करूया, त्यांनी बिंदास अनसर्टिफाईड करा, OTP येईन तो फिलअप करा, कॅप्चा कोड फिलअप करा आणि पुन्हा सगळी माहिती चेक करा आणि सर्टिफाईड करा, OTP फिल करा, कॅप्चा कोड फिल करा आणि सर्टिफाईड करा। फक्त हे सगळं केल्याच्या नंतर याची खात्री करा की तुमच्या फॉर्मवरती सर्टिफाईड हे नाव आलं आहे की नाही, ते आलं तर मग तुमचा फॉर्म हा सर्टिफाईड असेल, कारण जर सर्टिफाईड नसेल तर मात्र पुढे चान्स भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, कारण जर उद्याची तारीख लास्ट आहे, 20 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि जर यामध्ये डेट वाढवून मिळाली किंवा पुढे ढकलली गेली, 20च्या ऐवजी पुढची डेट दिली तर तुम्हाला चान्स आहे, पण जर डेट वाढवून दिली नाही तर मात्र उद्याचा हा दिवस शेवटचा असेल। त्यानंतर दुसरी जी प्रेस नोट आली होती ती होती की जी काही संस्थांना जागा अपलोड करायच्या होत्या त्यासाठी 31 तारखेची मुदतवाढ त्यांना दिलेली आहे। काही प्रॉब्लेम आला तर ऑफिशियल वेबसाईट आणि ईमेल ID वरती त्यांनी संपर्क साधायचा आहे, परंतु आता त्यांच्यासाठी 20 तारीख होती ती देखील एक्सटेंड केलेली आहे। आता या एक्सटेंड केलेल्या डेटमुळे जागा वाढणार का, तर हो 100% जागा वाढणार, कारण आजच्या म्हणजे आज 19 तारीख आहे आणि आजच्या सद्यस्थितीला ॲप्रॉक्सिमेट 11,000 जागांची नोंद पवित्र पोर्टलला झालेली आहे। म्हणजे आज जर 11,000 जागांची नोंद होते तर अजून काही दिवसांमध्ये म्हणजे 10 ते 11 दिवसांमध्ये निश्चितच यामध्ये वाढ होईल। हां, आता एक्झॅक्टली आकडा किती आहे हे नोंदणी केल्यानंतर समजेल, परंतु सध्या जसं सांगितलं की ॲप्रॉक्सिमेट 11,000ची नोंदणी झालेली आहे, मग अजून पुढच्या 8 दिवसामध्ये किती वाढतील हे जरी सांगण्यात आलं नाही तरी एवढं तरी निश्चित आहे 10,000च्या वरती तर ह्या जागा 100% आहे। त्यानंतर आपण पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया की जो एक कमेंटच्या माध्यमातून वारंवार येतो, तो म्हणजे एजबद्दल। आता ह्या शिक्षक भरतीच्या टप्प्यामध्ये ज्या 2-3 प्रेस नोट प्रसिद्ध केल्या, या कुठल्याही प्रेस नोटमध्ये एजचा उल्लेख नाही आणि बरोबर आहे, खरं तर एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु तरीसुद्धा हा प्रश्न का पडतो हे माझ्या आता लक्षात आलं की ह्या कुठल्याही प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे। आता या प्रेस नोटमध्ये 4 मुद्दे दिलेले, 3 मुद्दे दिलेत, या आधीच्या प्रेस नोटमध्ये 4 मुद्दे मेन्शन आहेत, त्याच्या आधीच्या प्रेस नोटमध्ये 24 मुद्दे मेन्शन आहेत, जवळपास ह्या 31 पॉईंट मेन्शन तर केलेत, पण एजच्या संदर्भात कुठेही मुद्दा आलेला नाही, त्यामुळे ठीक आहे जो प्रश्न पडतो तो सुद्धा एक व्हॅलिडच आहे। पण जे
नोटीस होती किंवा एज रिलॅक्सेशनचा जो क्रायटेरिया दिलेला होता त्यामध्ये सूट मिळण्यासाठी जे परिपत्रक काढलं होतं ते सुद्धा जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांचंच परिपत्रक आपण मेन्शन केलेलं होतं. म्हणजे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं परिपत्रक आहे 20 जानेवारी 2025 रोजीचं. जेव्हा मंत्रालयातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जेव्हा सूरज मांढरे साहेब शिक्षण आयुक्त होते तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यावरती क्लॅरिफिकेशन द्या म्हणून, की विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ झालेला आहे आणि शिक्षण मंत्री असतील आणि आयुक्त असेल हे वारंवार सांगत होते की एज रिलॅक्सेशन मिळणार नाही म्हणून दुसऱ्या टप्प्यासाठी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस वय विचारात घेतलं जाईल. परंतु सगळ्यांनी मागणी लावून धरलेली होती की एज रिलॅक्सेशन मिळावं, कारण की त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जागा अपलोड झाल्या नव्हत्या आणि टायमिंगमध्ये भरती झालेली नव्हते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची मागणीसुद्धा व्हॅलिड होती आणि त्याप्रमाणे त्यांनी खरं तर जेव्हा त्यांनी शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा राबवला त्यातच त्यांनी एका प्रेस नोटमध्ये हे सांगितलं होतं की 2022च्या टेटवरती ज्या जागा प्रसिद्ध होतील त्यासाठी 2 वर्षाचं वयोमर्यादा सूट यामध्ये देण्यात येत आहे, म्हणजे कोरोनामुळे. आणि काही ठिकाणी सांगितलं होतं की ज्या जाहिराती येतील त्या दिवसापासून वय विचारात घेतलं जाईल. त्यामुळे देखील संभ्रम होता. म्हणून त्यांनी आता हे 20 तारखेची जी प्रेस नोट आहे यामध्ये त्यांनी स्पष्टता दिलेली आहे एक प्रकारची. हे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचंच परिपत्रक आहे. त्यामुळे जरी पवित्र पोर्टलला याचं नोटिफिकेशन नसेल किंवा त्यामध्ये हा मुद्दा मेन्शन नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही ह्याच परिपत्रकाच्या आधारावरती समजून घ्या की तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. विषय बघा या ठिकाणी, पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत. म्हणजे त्यांनी हे आदेश सर्वांना दिलेले आहे की कुठला क्रायटेरिया गृहीत धरायचा, की पहिल्यांदा जी जाहिरात दिली होती त्यावेळेसचं जे उमेदवाराचं वय होतं तेच गृहीत धरायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस उमेदवाराचं वय गृहीत धरलं काय आणि तुम्हाला वर्ष वाढवून दिली काय, दोन्हींचा अर्थ एकच आहे. म्हणजे पर्यायाने शिक्षक भरतीमध्ये हे विद्यार्थी इन आहे जरी त्या आजच्या तारखेला एज बार झालेले असतील तरीसुद्धा. म्हणजे आज जरी तुमचं वय आता क्रायटेरिया असेल आता 40 वर्षाचे होऊन गेले असेल, 43 वर्षाचे होऊन गेले असेल, तुम्ही तुमच्या याच्यानुसार रिझर्वेशननुसार जे काही तुमची वयाची वयोमर्यादा आहे ती जरी तुम्ही आज एज बार असाल तरीसुद्धा जर तुम्ही त्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच दिनांक 16/10/2023 त्या दिवसाचं तुमचं वय तुम्ही काउंट करायचं आहे. तेव्हा जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आजसुद्धा पात्र आहात, तुम्ही शिक्षक भरतीमध्ये इन आहात. कारण यामध्ये फरक खूप आहे. आता 16/10/2023 ही त्यावेळेसच्या जाहिरातीचा दिनांक होता, मग तेव्हाचं एज तुमचं काउंट करायचं आहे. हवं तर तुम्ही तुमचं ऑनलाईन सोर्स वापरून तुमचं वय त्या ठिकाणी काउंट करा. ह्यात फक्त एवढंच की तुमच्या बड्डे डेटच्या खाली ही डेट लिहा 16/10/2023, तुमचं वय किती आहे ते तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे इथे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण तुम्ही भरतीमध्ये आहात. त्यांनी त्या संदर्भातलीच ही प्रेस नोट हे परिपत्रक काढलं होतं. भले त्यांनी प्रेस नोट काढलेली नाही किंवा पोर्टलच्या माध्यमातून अशी सूचना खरं तर आलेली नाही, यायला हवी होती किंवा याच्यामध्ये एखादा मुद्दा मेन्शन करायला हवा होता त्यांनी, परंतु हे ऑथेंटिक आहे आणि शालेय शिक्षण विभागाचंच परिपत्रक आहे. त्यामुळे तुमचं वय हे 16/10/2023 रोजीचं पकडलं जाईल. कारण 2023, 2024 आता 2025 चालू आहे. खूप मोठा हा गॅप आहे. त्यामुळे परंतु तरी काळजी करू नका, कारण की 16/10/2023 हे त्यावेळेसच वय तुमचं विचारात घेतलं जाईल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी. यानंतर पुढचा क्रायटेरिया तो म्हणजे TT किंवा CTETचे मार्क्स. आता TT किंवा CTETचे मार्क्स नेमके कोणते अपलोड करायचं. आता TT किंवा CTT दोन्हींपैकी ज्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स असतील ते मार्क्स तुम्ही अपलोड करा. त्याचं कारण असं की आत्तापर्यंत 55% आणि 60% या मुद्द्यावरनं खूप वाद झाले आणि कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ह्या सर्व गोष्टी चालू होत्या. परंतु सध्या तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ज्यांना 55% मार्क्स आहेत आणि त्यांना देखील टेटमध्ये खूप चांगले मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड ओपनच्या जागेवर न करता जर त्या विद्यार्थ्याचं कास्टमधून सिलेक्शन होत असेल तर कास्टमधून केलेलं आहे आणि जर ओपनचा क्रायटेरिया तो विद्यार्थी
क्रॅक करत असेल तर त्या विद्यार्थ्याला 60% मार्क्स आहेत का TET किंवा CTETमध्ये हा विचार केला गेला आहे आणि त्या पद्धतीनेच निवड झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही रिझर्वेशनमधून असाल आणि तुम्हाला ओपनच्या जागेतून कॉम्पिटिशन करायचं असेल तर TET किंवा CTETला तुम्हाला 60% मार्क्स हे आवश्यक आहे, तरच तुम्ही ते कॉम्पिटिशन तिथे करू शकता. हा सध्याचा न्यायालयाने दिलेला निकाल आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त मार्क्स कशात आहे त्यातून तुम्ही ॲप्लिकेशन करा, म्हणजे त्याचे मार्क्स तुम्ही या ठिकाणी फिल करा. हे मार्क्स भरत असताना तुम्ही कोणत्या वेळेसची एक्झाम पास आहात हा प्रश्न तर खूपच जणांचा येत आहे की कोणत्या वेळेसचे, म्हणजे आम्ही आत्ता पास आहे, कधी पास आहे. तुम्ही कधीही पास असू द्या, तुम्ही फक्त एवढंच बघा की तुमचं मार्कशीट हे जे आहे ते 3 मार्च 2023 पूर्वीचं असायला हवं. कारण खरं तर यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स सांगताना कसे सांगितलेले आहेत की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचं असावं, म्हणजेच तुमचे सगळे मार्कशीटच्या वरती डेट या पूर्वीच्या असाव्या. त्यानंतर जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याला अदर डॉक्युमेंट्स बोलतो आपण, त्याची डेट व्हॅलिडिटी म्हणजे 30/9/2023 शेवटचा दिवस हा त्याच्या आधीचे असावेत. त्यानंतर जे तुमचं CTETचं मार्क्स आहे म्हणजे तुमचे एज्युकेशनलमध्ये 12/2/2023 पर्यंत असावेत. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्वतःच जे CTET ॲपियरचे विद्यार्थी होते त्यांना संधी दिली होती, कारण त्यांची डिसेंबर 2022च्या याच्यामध्ये एक्झाम झालेली होती, त्यांचा फक्त रिझल्ट येणं बाकी होतं आणि त्यांनी संधी दिली. त्याप्रमाणे जेव्हा टेटची एक्झाम घेण्यात आली त्याआधीच CTETचा रिझल्ट लागलेला होता. तो रिझल्टची डेट होती 3/3/2023. म्हणजे हे एक विद्यार्थी आहेत जे ॲप्लिकेशनमध्ये त्यांचे स्वतःचे मार्क्स फिल करू शकतात पास असेल तर. म्हणजे 3 मार्च 2023 ह्या तारखेला CTETचा जो रिझल्ट लागला होता ते मार्क्स तुम्ही भरू शकता. नाहीतर बाकीचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत ते मात्र तुम्हाला 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचेच असावे असा क्रायटेरिया आहे. अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या डेट होत्या त्या मी इथे लिहून ठेवलेल्या आहेत जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये. म्हणजे CTETसाठी ही डेट चालेल, पण बाकीचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मात्र तुमचे 12/2च्या पूर्वीचे असावे. त्यानंतर जे अदर आहेत ते मात्र 30/9/2023 पूर्वीचे असावे. तुमचा वयाचा जो क्रायटेरिया आहे तो 16/10/2023 ह्या वेळेसचं तुमचं वय काउंट केलं जाणार आहे त्या दिवसा रोजीचं. म्हणजे त्यानंतर जरी तुम्ही एज बार झालेले असाल आणि तुम्ही टेट 2022 दिलेली आहे तरी तुम्ही ह्या फेज 2मध्ये पात्र आहात, शिक्षक भरतीमध्ये तुम्ही प्रोसिजरमध्ये आहात. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे EWS ओपन OBC ACBC. महाराष्ट्र राज्याने आता हे EWSमध्ये जे विद्यार्थी होते, EWSमध्ये कोण होतं, EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा कुठल्याही जातीला किंवा तशा प्रकारे दिला जाणारा दाखला नाही आहे. हा अशा व्यक्तींनाच दिला जातो की ज्यामध्ये कोणाला रिझर्वेशन नसतं. मुळातच हे एक आर्थिक निकषांवरती आधारित प्रमाणपत्र आहे, परंतु त्यामध्ये CTET TET याच्यामध्ये 5% गुणांची सवलत मिळते. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या आधी, आता हे झालेच असं EWSचं की आधी लागू केलं, कॅन्सल केलं, लागू केलं, कॅन्सल केलं, पुन्हा लागू केलं आणि आत्ताच्या घडीला पुन्हा ते कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स काढलेले होते त्यांचं ह्यामध्ये नुकसान होतं आहे. पैसे तर पैसे जातात आणि कन्फ्युजनही वाढतं. पण यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, EWSमध्ये असे विद्यार्थी होते ज्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नव्हतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ते ओपनमध्ये असणारे विद्यार्थी होते, परंतु त्यांचं वार्षिक उत्पन्न हे कमी होतं. मग त्या विद्यार्थ्यांकडे जे विद्यार्थी यामध्ये मराठा समाजाचे होते, ओपनमध्ये म्हणजेच मराठा समाज होता, पण आता नव्याने मराठा समाज हे यांना रिझर्वेशन भेटलेलं आहे ज्यांना ACBCमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता ACBCमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे काय झालं की जे विद्यार्थी EWSमध्ये होते ते बिलॉंग करणार आता ACBCमध्ये. म्हणजे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये EWSमध्ये राहता येणारच नाही, कारण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. आणि EWS हे असं प्रमाणपत्र असतं की ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही.
कारण ते आर्थिक निकषांवर आधारित आहे. मग आता जर तुम्ही मराठा समाजाचे असाल तर तुम्हाला ॲटोमॅटिकच SCBCच लागणार त्या ठिकाणी, आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा मात्र तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं गणले जाल, कारण EWS हे कॅन्सलच झालेलं आहे. तुमच्याकडं असायला पाहिजे मराठा समाजाचं SCBC प्रमाणपत्र, आणि नसेल तर मग मात्र तुम्ही ओपनमधनं गणले जाल. त्यानंतर दुसरं आहे की ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे. आता ही नोंदसुद्धा म्हणजे बऱ्याच ह्या गोष्टींची छाननीसुद्धा ही नंतरच झालेली आहे, आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत ते EWSमधनं OBCमध्ये गेले, कारण कुणबी हे महाराष्ट्र आणि वरती सेंट्रल दोघांमध्ये सुद्धा ही कुणबी नोंद आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आता कुणबीमध्ये येतात ते EWSमध्ये राहू शकत नाही, त्यांना OBCमध्येच राहावं लागणार, कारण त्यांची नोंद OBCमध्ये आहे. आणि ज्यांच्याकडे मराठा समाज आहे त्यांना SCBCमध्येच जावं लागेल. म्हणजे तुम्ही काहीही नाही केलं तरीसुद्धा तुम्ही EWSमध्ये राहू शकत नाही. परंतु आता हे झालं EWS आणि ओपन ह्या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आता ज्यांचं ओपन EWSमधलं पण प्रमाणपत्र नव्हतं आणि ओपनमधनं फॉर्म भरला होता ते सुद्धा OBC किंवा SCBC तुमची जी काही नोंद असेल, कुणबी नोंद असेल तर तुम्ही OBCमध्ये जाऊ शकता, मराठा असेल तर तुम्ही SCBCमध्ये जाऊ शकता ओपनमधनं, आणि एक EWSमधनं. म्हणजे ओपन आणि EWS ह्या दोनच कॅटेगरीवाल्यांना फक्त या ठिकाणी त्यांचं रिझर्वेशन बदलण्याचा चान्स आहे. पण तुम्ही असं उलटंपालटं काही करू शकत नाही की तुम्ही आधी इकडे होतात मग आता EWSमध्ये जायचे. बाकीचे कुठलेही टॅब उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही बाकीचे चेंजेस नाही करू शकत रिझर्वेशनच्या संदर्भाने. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा, जनरल, OBC आणि SCBC हे दोनच टॅब उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल, चेंजेस करायचे असेल तर OBC आणि SCBC ह्या दोनच कॅटेगरी तुम्ही बदलू शकता. बाकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये आता तुम्ही जाऊ शकत नाही किंवा येऊ शकत नाही, त्यामध्ये बदल करू शकत नाही सध्याच्या सिच्युएशनला तरी. कारण की ह्या दोन कॅटेगरी अशा आहेत की मराठा समाजाचं हे आरक्षण नंतर आलं आणि OBC म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र काही लोकांचे नंतर ती छाननी झाली, म्हणून ह्या दोन गोष्टींसाठी म्हणजे ह्या दोन क्लाससाठी सवलत देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही कुठलाही चेंजेस केला नाही तर इथे लिहिलेलं आहे बघा, प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म. कुठलाही चेंजेस केला नाही तर तुम्ही ॲटोमॅटिक फेज 2 साठी त्या ठिकाणी दाखवलं जाईल. अनसर्टिफाईड केलं तर तुम्हाला आठवणीने सर्टिफाईड करायचं आहे काहीही झालं तरी. आणि जर तुम्ही काही याच्यामध्ये छेडछाड केली नसेल तर काहीच करायची गरज नाही, तुम्ही ॲटोमॅटिक प्रोसिजरमध्ये दुसऱ्या फेज 2 साठी पात्र आहात. त्यानंतर आपला राहिला तो प्रश्न शेवटचा म्हणजे टेट 3 साठीचं असणारं एज रिलॅक्सेशन. मित्रांनो, टेट 3 साठी असणाऱ्या वयासंदर्भात यासाठी प्रयत्न चालू आहेत, कारण की टेट 3 जसं सांगितलं होतं तसं कुठल्याही रोडमॅपनुसार झालेली नाही, त्यामुळे आपण ही वयोमर्यादा वाढवून घेण्यासाठी पात्र आहोत. तशी मागणी आपण 100% करू शकतो. आता जेव्हा टेट 3च्या संदर्भात तर अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्यावरती भाष्य केलं गेलं नाही, कुठल्याच टेट 3च्या संदर्भात कुठला त्याच्यावरती अजून हे घेतलेलं नाही. पण टेट 3ला मान्यता मिळालेली आहे, फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडनं त्याची मान्यता किंवा त्यांची प्रोसिजर बाकी आहे. त्यामुळे अर्धी प्रोसिजर तर झालेली आहे आणि पाहिजे तेव्हा खरं तर कधीही त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं, पण नुसतं नोटिफिकेशन येऊन उपयोग नाही, कारण त्यामध्ये जागासुद्धा येणं महत्त्वाचं आहे. आता त्यावेळेसची बिंदू नामावली ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे. त्यामुळे राहिला एजचा प्रश्न, तर त्यामध्ये एज रिलॅक्सेशन मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो आपण. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.